आपण ही बैठक बोलवली आणि सर्वांनी विचार व्यक्त केले. आम्ही दोघंही ऐकतोय. या मंगळवेढा शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेचा विकास आणि प्रलंबित राहिलेली कामं आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्या पद्धतीनं या भागातलं राजकारण चालू आहे, मी 15 वर्ष या मंगळवेढा शहरात आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं मला ही प्रत्येक गोष्ट माहिती आहे. राजकारणाच्या पद्धतीने चाललं पाहिजे. राजकारण सर्वजणच करतात, परंतु तळागाळातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी आणि संविधानावरती बसलेल्या माणसाची असते. मित्रांनो, आपण बघतोय तहसील असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कुठलंही म्हणजे ग्रामीण भागातली माणसाची जी कामं असतात त्या विभागात गेल्यानंतर त्या माणसाला विचारलं जातं की तू कुठल्या पक्षात आहे, कुठल्या गटात काम करतोय. विचारतात का नाही मित्रांनो? साधं पोलीस स्टेशनला गावातली भांडणं झाली तरी सुद्धा वरच्या लेवलनी फोन येऊन आपल्या सामान्य कार्यकर्त्याला दाबलं जातं. तुला किती त्रास झाला? सगळ्यांनी त्या भाषणामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. ही लोकशाही नाही आहे मित्रांनो. आम्ही प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर, प्रत्येक वाडी वस्त्यावरती गेल्यानंतर माणसं त्याच भूमिका, त्याच कामं सांगतात. लवंगीसारख्या मैदानावरती गेले 15 वर्ष एक सहकारी आपला प्रायव्हेट कारखाना चालवतोय. या भागातील ऊस घेऊन जाण्याचं काम माझ्याकडनं केलं जातंय. अत्यंत कठीण प्रसंगामध्ये एकदम वरच्या टोकाला जी परिस्थिती बिकट आहे, तानाजी भाऊंना माहिती आहे की इतर कारखान्यापेक्षा सुद्धा 100 रुपये वाहतुकीचा खर्च आपल्या भैरवनाथ उद्योगाला जास्त येतो. मंगळवेढा शहरापासून आतमध्ये जवळपास 30 किलोमीटर अंतर असून अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये गेले 15 वर्ष मी सातत्य काम ठेवून, इतर कारखान्यांच्या वरती भाव देऊन, कामगारांना वेळेवर पगार देऊन आजपर्यंत मी चालवलेलं आहे. मित्रांनो, आपण कोणत्या पक्षात जावं आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आपल्याकडनं व्हावी, यासाठी आम्ही आदरणीय शिंदे साहेबांची भेट घेतली. आम्ही दोघांनी विधानसभेला वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली. कदाचित आम्ही दोघं एकत्र असल्यानंतर एक निर्णय वेगळा झालेला दिसला असता, पण झालेल्या चुका राजकारणामध्ये भरून येत नसतात. पण या पुढच्या काळामध्ये मला वाटतं अशी चूक आम्ही दोघंही करणार नाही. दोघेही एका विचाराने काम करू असं एक समंजसपणे आम्ही ठरवून पंढरपूरमध्ये नगरपालिका लढवली. चांगल्या पद्धतीचं यश आपल्या ताईंना मिळालं. नगराध्यक्ष म्हणून 11,500 मतांनी ताईंना आपल्या या जनतेनं मान्य केलं. 11-12 नगरसेवक आणि तसेच मंगळवेढ्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम नगराध्यक्ष आणि आपले सहकारी सगळे निवडून दिले. या लोकांना आपण निवडून आलोय, आपण काम करणार आहोत, पण विरोधात बसून लोकांची कामं केली जात नाही. पोलीस स्टेशन असू द्या, प्रत्येक म्हणजे सरकारी कार्यालय असू द्या, तिथं एक बापूंनी सांगितल्याप्रमाणे एक वजन टाकण्याची गरज आहे. आणि आपण आंदोलन करू, आपण मोर्चे काढू, त्या अनुषंगाने काम होईल, पण त्याला गती आणि त्याला जेवढं जे काम आपल्याला मिळणार आहे ते अपेक्षित नाहीये. म्हणून आपल्या सर्वांचे विचार आज ऐकून घेतलेत. उद्या अशीच एक बैठक पंढरपूर तालुका आणि शहरातील सर्व लोकांच्या बरोबर आम्ही घेणार आहोत. त्यांचे पण विचार आपण ऐकून एक चांगल्या पद्धतीचा आणि आपल्या सर्व लोकांना न्याय देण्याचं भूमिका आणि चांगला जो निर्णय आहे तो आम्ही दोघं नक्की घेऊ. या राज्याचे माजी मंत्री, आरोग्यमंत्री, माझे कुटुंब प्रमुख आणि चुलते आदरणीय तानाजीराव सावंत साहेब वरती आपल्या या पक्षामध्ये आहेत. त्यांचं एक चांगलं मोलाचं सहकार्य आपल्या सगळ्यांना लागणार आहे. त्याच्यामुळं आदरणीय बापू असतील, सर्वच नेते मंडळी आम्ही एक चांगल्या पद्धतीचा विचार घेऊन आपल्याला सर्व न्याय देण्याची भूमिका आमच्याकडनं होईल एवढीच एक इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराज.